जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत विशेषतः महापुराच्या बाबतीत जी तयारी केलेली आहे ती पाहण्यासाठी आयुक्त सांगली महानगरपालिका सत्यम गांधी साहेब आणि मी आणि आमच्या सगळ्या टीम्स आज आम्ही इथं आलो होतो. आज या ठिकाणी पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याची मॉकड्रिल आम्ही घेतलेली आहे. तर या मॉकड्रिल अत्यंत व्यवस्थितपणे आणि ज्याला आपलं कॉर्डिनेशननी ही मॉकड्रिल पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे काही पूर्वतयारी करावी लागते लोकांनी त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि या प्रदर्शनाचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आपल्याला हेही सांगतो, सांगली महानगरपालिकेने आता महापुराच्या परिस्थितीला सामना देण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या दृष्टीतून प्रशिक्षणही झालेले आहेत. तरीसुद्धा ते वारंवार आता प्रशिक्षणं घेऊन सर्वसामान्य लोकांचं जीवन महापुराच्या काळात सुद्धा कसं सुसह्य होईल आणि महापुराची दाहकता कशी कमी करता येईल यासाठीच आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात NDRFच्या संदर्भात किती तुकड्या आल्यात, कुठल्या कुठल्या भागामध्ये तुम्ही आता पाहणी करायला सांगितलेलं? हां, NDRFचे जे तुकड्या आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा, पलूस, मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा खरा तर फोकस आहे. आमचा फार मोठा फोकस शहरावर आहे कारण साधारणतः इथे गेल्या 2019मध्ये साधारणतः 80 ते 90 हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं. शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी NDRFच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना आधी प्रशिक्षित करणार आहोत. कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो. त्यासाठी NDRFच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की NDRFच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा, प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं. किती दिवस असणार आहे NDRFची टीम? NDRFची टीम आपल्याकडे साधारणतः अजून 1.5-2 महिने तरी असणार आहे. आणि प्रशिक्षण आपण कधी सुरू करणार आहेत लोकांचं? ऑलरेडी आता सुरू झालेले आहेत प्रशिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाले. इस्लामपूर वाळव्यात शिराळ्यामध्ये काल ढगफुटी झाली होती, मोठ्या प्रमाणात झाले. काय आता परिस्थिती काय आहे पावसाची, जेव्हा कशा पद्धतीनं आपण पुढचं नियोजन आहे? नाही, आता तसं म्हटलं तर आता ढगफुटी आता झालेली आहे, काही भागामध्ये ढगफुटी होते आणि मात्र आता आज कृष्णेची पातळी, पाण्याची पातळी आज 14 फुटावर आहे आणि अजूनही खऱ्या अर्थाने आपण जे काय वरच्या भागात जो पाऊस होतो सह्याद्रीच्या भागात तो आपण शक्यतो धरणामध्ये साठवण्यावर आपला आता भर आहे आणि मान्सून एकदा सुरू झाला की मग आपल्याला पाण्याच्या नियंत्रणाला आपण सुरुवात करणार. मागच्या काही यंत्रणा कमी पडल्या होत्या, काही बोटी कमी पडल्या होत्या, लाईफ जॅकेट कमी पडले होते, आता काय तयारी तशी सज्जता किंवा पूर्णपणे सज्जता झालेली आहे. ओके.